नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपेश शिंदे आणि तुम्ही बघत आहेत माझा यूट्यूब चॅनेल। मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एक नवीन ट्रेकिंग ट्रॅव्हल मध्ये। तर आज आम्ही कर्नाळा गडावर जाणार आहे, तर बघूया पुढील प्रवास। हॅलो गाईज, आता आम्ही नाश्ता करतोय, तुम्ही बघत असाल। कर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। या किल्ल्यागतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे। हा किल्ला पनवेलपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे। कर्नाळा किल्ल्याचा इतिहास। देवगिरीचे यादव 1248 ते 1318 आणि तुघलक शासक 1318 ते 1347 यांच्या अंतर्गत किल्ला सुमारे 1400 पूर्वी बांधला गेला आहे। हा किल्ला नंतर गुजरात सल्तनतच्या अधिपत्याखाली आला, परंतु 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने त्याचा ताबा घेतला। गुजरातच्या सुलतानांनी नंतर ते जिंकण्यासाठी वसई येथील पोर्तुगीजांच्या कमांडिंग ऑफिसर डॉन फ्रान्सिस्को डी मेनेन्सेसच्या याला मदतीची विनंती केली। त्याने आपल्या 500 सैनिकांना कर्नाळा किल्ला जिंकण्याचा आदेश दिला आणि त्यांनी हा किल्ला जिंकला। यानंतर या किल्ल्यावरती गुजरात सल्तनतचा प्रभारी राहिला होता, पण पोर्तुगीज सैन्याने गुजरातचा सुलतान किल्ला पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून वसईला पळून गेला। कर्नाळा किल्ल्याच्या पराभवामुळे निजामशाह संतापला, ज्यांनी किल्ला आणि आसपासच्या ग्रामीण भागावर पुन्हा जिंकण्यासाठी 5000 सैनिक पाठवले, परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेतला। 630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात समाविष्ट केला। त्यांच्या नेतृत्वाखाली किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आली आणि त्याचा उपयोग सैन्य ठाण्यासाठी करण्यात आला। 1680 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाने ताब्यात घेतले व त्यानंतर काही काळ मोगलांचा या किल्ल्यावरती वावर होता। कर्नाळा किल्ला प्रोथरने जिंकून 1818 मध्ये तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य स्थापन करेपर्यंत हे किल्लेदार गॅरिसन कमांडर अनंतरावच्या अधिपत्याखाली राहिले। स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते। पूर्वी बोरघाटद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे। आज कर्नाळा किल्ला एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। किल्ल्यावरून संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते आणि तेथे पर्यटक विविध वन्यजीवांचे दर्शन घेतात।